नासिक जिले के चांदवड़ देवला परिवर्तन विकास अखाड़ी के भाजपा के बागी उम्मीदवार कैदा अहिर को नासिक जिले के चांदवड़ तालुका के गांवों में नागरिकों से भारी प्रतिक्रियाएं मिल रही है। हाईटेक प्रचार के कारण चांदवड़ तालुका में कैदा अहिर आगे चल रहे हैं। यह एक तस्वीर है कि युवाओं ने इस चुनाव को हाथों हाथ लिया है। कैदा अहिर का गांव गांव में ग्रामीणों और महिलाओं द्वारा जयकारों के साथ स्वागत किया जा रहा है। निर्वाचन क्षेत्र के लोग अब बदलाव चाहते हैं, इसलिए तालुका के लोग महाविकास अघाड़ी और महायुति के उम्मीदवारों के मुकाबले स्वतंत्र उम्मीदवार कैदा अहिर के साथ मजबूती से खड़े हैं। कैदा अहिर ने कहा कि वे आतिशबाजी और बैलगाड़ी जुलूस के उत्साह से अभिभूत है। जनता के इसी प्यार के कारण मैं 5 साल तक इस विधानसभा क्षेत्र की जनता का सालगाड़ी बनकर काम करूंगा। मैं तालुका की सूखे को हमेशा के लिए खत्म करने के लिए अपना जीवन बलिदान कर दूंगा, लेकिन यहाँ की खेती बारहमासी बागवानी के बिना चल नहीं पाएगी। कैदा अहिर ने आश्वासन दिया है कि वह चांदवड़ तालुका को समृद्ध बनाने के लिए दिन रात काम करेंगे। कैदा अहिर ने कहा कि यहाँ की सड़कों की दयनीय हालत देखकर वाकई दुख हुआ। बोलायची बात आणि बोलायचीच घडी। खऱ्या अर्थानं या ठिकाणी दोघं आजी माजी आमदारांनी 10 वर्ष रोखले, पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विकास करायला पाण्याचे प्रश्न मिटले पाहिजे होते, पण ते मिळते नाही। मी आता या ठिकाणी आपण इंदिरानगरला गेलो होतो, नवापूरला त्यांनी सांगितलं की तिथल्या रस्त्यांची दयनीय अवस्था आम्ही जात असताना बघितली, तर त्या ठिकाणी आदिवासी माणूस कशा पद्धतीने जात असेल, म्हणजे पेट सुरू सुद्धा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी स्मशानभूमी 2 गावांना मी जेव्हा विचारलं त्यांना तर काय सुविधा, तर आमच्या गावाला स्मशानभूमी नाही। शासनाचं धोरण आहे गाव तिथे स्मशानभूमी, आणि म्हणतात विकास झाला। मायबाप जनता किती जनार्दन या पद्धतीनं सहन करणार, हा खऱ्या तर महत्वाचा विषय आहे। काकाडगे सांगितलं की आमच्या गावातल्या रस्त्यांचे प्रश्न प्रॉब्लेम आहेत। विहारचा रस्त्याचा प्रस्ताव दिलेला आहे, तुम्ही काळजी करू नका। 23 तारखेला निकाल लागला, 25 तारखेला माझ्या बरोबर शासन झालं, 8 दिवसामध्ये तुमची फाईल काढून देतो। मंत्रालयामध्ये आपलं चांगल्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तुम्ही काम करून देतो 8 दिवसामध्ये। या ठिकाणी धोरण किल्ला आहे, हट्टी कनेरवाडी, या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक पर्यटन स्थळ होऊ शकतं। ज्यावेळेस मी हट्टी गावामध्ये गेलो, 5-6 वर्षापैकी प्रयत्न झाला म्हणे, त्याच्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। रोपवे होऊ शकतो, या भागातल्या परिसरामध्ये पर्यटन चालणार, व्यवसाय वाढतील, एक व्हिजन करायला पाहिजे, व्हिजन घेऊन त्या ठिकाणी यायला पाहिजे, पण सातत्यानं त्यांना या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। मगाशी डॉक्टरांनी पाण्याच्या प्रश्नावरती बराच उपाय केला। खऱ्या अर्थाने या पूर्व भागामध्ये जेव्हा आम्ही प्रवास केला, त्यावेळेस त्या भागातल्या जनतेची तळमळ पाण्याप्रश्नी भयंकर जाणवत होते। पण गेल्या वर्षी दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता, पण आपल्या भावाने त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याचे प्रयत्नच केले नाही। नांदगावच्या आमदारांनी प्रयत्न केले, त्याचा झाला, भुसे साहेबांचा झाला, येवला झाला, सिन्नर झाला, देवळा झाला, पण चांदवड मात्र त्या भागातल्या गावातल्या प्रश्नांसाठी त्या लोकांना तिथं चाऱ्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी रावट्या लागल्या असतात जनावरांसाठी, पण या भाऊने कधी जनावरच पाळले, त्याच्यामुळे जनावरांचं काही माहितीच नाही, जनावरांना पाणी लागतं का चारा लागतो। वस्तू होते, मला काही काम होतं, मी घेऊन आलो 2014ला इकडे, माझ्या उरावर बसतात ते सांगितलं, अरे बाबा यार, मी फक्त एकच टर्म साठी आणलं होतं। आदरणीय बाबांनी सांगितलं की यांना एक टर्म साठी आमदार कर बाबा, मी माझं सगळं घेऊन टाकलं। 19ला वरिष्ठांनी सांगितलं थांबलो, 24ला म्हटलं ते देतो 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 देतो, शेवटपर्यंत देतो देतो म्हटलं, माझा कार्यक्रमच करून टाकला, करेक्ट कार्यक्रम करून टाकला।
तुमचा आता डॉक्टर मला नंतर कळालं की तुमचंही झालेला